हॅलो 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 चेक हॅलो 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 मला शेवटपर्यंत आवाज माझा पोचतोय. हा हा बस एवढीच कृपा दृष्टी शेवटपर्यंत ठेवा. आजचा कार्यक्रम कर्णवृंदनात चला. काय म्हणायचं बघा. चला घ्या घ्या. मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी दोन शब्द काय म्हणायचंय आचान बातकाची. तुझ दिला मान पान हा या देहात प्राण हा. तुझ दिला मान पान हा या देहात प्राण हा. या लेकरा रसिक राजा साथ दे रणा. या लेकरा रसिक राजा साथ दे रणा. वंदना
होते. त्याचप्रमाणे आमचे पॅडवाले राहुल दादा रांगडे, बँजोसाठी मला साथ करतायत संदेश दादा घाणेकर, कीबोर्डसाठी साथ करतात नवीन झुकलेला हिरा आहे आपल्या कोकणातला राजदादा देवरुखकर. या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या प्रेमाने मी माझी पहिल्या बारीला सुरुवात करतो. त्यापूर्वी दादा इफेक्ट नंतर द्या वाटलं सर, तुम्ही थोडासा इफेक्ट द्या, एकदम प्लेन ठेवू नका असं माझं म्हणणं आहे, बरोबर. तत्पूर्वी बुवांना विनंती करतोय की लगेचच बुवांनी यायचं आहे, त्यांचा पास घेऊन यायचा आहे आणि त्यांचं ओळखपत्र घेऊन यायचं आहे आणि आजचा बारीचा प्रश्न घेऊन जायचा आहे. तत्पूर्वी ते येण्याच्या ऐवजी येईपर्यंत मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आदरणीय आमचे मित्रबंधू देवेंद्र झुमन यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू जितू दादा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. कणकवली मधून बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग नाही का, आपल्या कणकवली मधून आमचे आधारस्तंभ राजू दादा खेडेकर यांचं सुद्धा उपस्थित झाले आहेत, त्यांचं सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. काय म्हणायचंय लक्ष असू द्या. वेळ काढत बसत नाही, शेरोशायरी मध्ये वेळ काढणार आहे. काय म्हणायचं एकच ठोका. स्वराज्यावरती संकट आले, माय मावल्या घाबरून गेल्या, विषय लय गंभीर होता. स्वराज्यावरती संकट आले, माय मावल्या घाबरून गेल्या, विषय लय गंभीर होता. पण काय माहित त्या मुघलांच्या अवलादींना, त्यांचा बाप शिवराया एकटा उभा खंबीर होता, एकटा उभा खंबीर होता. हा आपल्याकडे असे भरपूर खोट आहेत, आपल्याकडे बॉम्ब चांगले, एखादा बॉम्ब मी भुवनवरती टाकणार. म्हणून काय म्हणायचंय, नाखून कटा था सिर फटा था, नाखून कटा था सिर फटा था, फिर भी वो लड़ा था. कैसे डालेंगे बुरी नजरों मुगल के लट, क्योंकि दख्खन में उनका बाप खड़ा था, बाप खड़ा था, बाप. म्हणून चला असू द्या, वेळ काढत बसत नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. रक्षाबंधन झाले आहे. गौरी गणपती येईपर्यंत आपली बहीण आपल्या भावाची वाट बघते राखी बांधायला, बरोबर की नाही. राखी आपण गौरी गणपती बसेपर्यंत राखी बांधतो, बरोबर की नाही. ज्यांना रक्षाबंधनला दादा प्लेट ठेवू नका, ज्यांना रक्षाबंधनला येणं सोपं येत नाही म्हणजे का, ज्यांना जमत नाही ते लोक आपल्या गणपतीला येतात आणि बहिणीकडून राखी बांधून घेतात. तर ती बहीण गणपती बाप्पाला काय म्हणते, आज नवीन स्तवन आहे, वेगळा विषय आणलाय सर्वांसाठी, काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आम्ही सगळे सदालाल घराण्यावाले. आजचा नवीन मुसरी तुमच्या चरणाशी. काय म्हणायचं लावणी त्या भाळीत
माझी गौरी नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला रक्षाबंधनाला त्याला यायला जमलं नाही. तू येईपर्यंत कमीत कमी तू येईपर्यंत तरी त्याला गौरी. बहीण म्हणते बुवा जीवन बुवा माझी आदिमाईची बाजू मी माझी आदिमाईची बाजू बसतोय स्पष्ट करणार तुम्ही तुमचं शंकर स्पष्ट करायचंय. काय म्हणायचंय पहिल्या मुद्द्यात लक्ष ठेवा. बाबुराय माझा सीमेवरती उभा राही बाबुराय माझा सीमेवरती उभा राहा बाबुराय माझा सीमेवरती उभा राहा जिव्हाळ्याच्या यासनाला डोळे वाट पाही जिव्हाळ्याच्या यासनाला डोळे वाट पाही जिव्हाळ्याच्या यासनाला डोळे वाट पाही कधी पाऊले ती हो कधी पाऊले ती लागतील नंदनाला कधी पाऊले ती लागतील नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझं रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझं रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझं रक्षाबंधनाला.
करणारं जगात कुणीच नाही. म्हणून मरेपर्यंत आईला आणि ताईला कधीच विसरू नका. मी माझी आदिमाईची बाजू स्पष्ट करणार. हो, माझ्या आदिमाईला मोठी केली मी. काय म्हणायचं आहे शेवटच्या अंतरात लक्ष असू द्या. आयुष्य हे माझे देवा लागू दे दयाला, आयुष्य हे माझे देवा लागू दे दयाला, आयुष्य हे माझे देवा लागू दे दयाला. बहीण म्हणते, काय म्हणते? आयुष्य हे माझे देव लागू दे दयाला, आयुष्य हे माझे देव लागू दे दयाला, आयुष्य हे माझे देव लागू दे दयाला. मर्यादा तू ठेवू नको भाऊच्या वयाला, मर्यादा तू ठेवू नको भाऊच्या वयाला, मर्यादा तू ठेवू नको भाऊच्या वयाला. गुरु सचिना जरुशी हो, गुरु सचिना जरुशी उभा वंदनाला, गुरु सचिना जरुशी उभा वंदनाला. विनंती माझी गौरी नंदनाला, विनंती माझी गौरी नंदनाला, येऊ दे माझा रक्षाबंधनाला. 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 वैद्य पंचारती रक्षाबंधनाला. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी, बजरंग, गुरुवर्य सचिन, कविराज ऋषिकेश, सीताराम राजेंद्र पांडुरंग, अखंड सदालाल घराण्याचा विजय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचं घर सुखी होते. म्हणून हाच विषय कधी आपल्या धर्मवासींसाठी एक चांगला विषय आता आवडलं तर नक्कीच काय द्या. हीच काय म्हणायचं लक्षात ठेवूया. झालं
गणपती बाप्पाला मी अरे तांबडा तांबडा फुटलाय डोंगरावर तांबडा फुटलाय डोंगरावर रांगोळी नाती सजलई घर येण्यापासून उतरावर अरे डोळे लावून बसलई श्री गणराय डोळे लावून बसलई श्री गणराय माझा तो कोकणकर डोळे लावून बसलई श्री गणराय माझा तो कोकणकर आपण गणपती बाप्पा येऊन वाट बघतो त्या वातावरणात आलेला अनुभव मी तुमच्यासमोर सांगतो काय म्हणायचं लक्षात घेऊया Hey,
बघा ऐका ऐका गाडी तुमचा ऐका पैसा वसूल करून देणार त्यात काही वाद नाही म्हणून वाजवत तिथं जास्त काही बसत नाही जी गवळण खरी म्हणजे म्हणतात का खरी मजा म्हणतात ही गवळणीला असते बरोबर ना गवळणीला असते म्हणतात सगळेजण म्हणतात आणि मी माझी गवळण एक नवीन विषय आणलाय भुवन सुद्धा भुवा माझ्यापेक्षा वयाने पाहिला काहीतरी होत्या वयाने अनुभवाने उंची नाही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा उंची भुवांचा मानपान करूनच आजचा कार्यक्रम करणार बसलेल्या माझ्या माय मावल्यांचा आदर राखूनच आजचा कार्यक्रम मी करणार गवळण मात्र भुवाना टिचकी मात्र नक्कीच मारून जा बरोबर की नाही जायची बुवा आजचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचतोय विषयामध्ये असा आहे विषय असा आहे की पेंड्या आणि डोंगऱ्या त्यांचं संभाषण चाललंय गाण्याचं संभाषण चाललंय डोंगऱ्या म्हणतो त्या गाण्याला ती गाणं अगोदर तुझ्यावरती नाही का अगोदर तुझ्या खात्यावरती करून ते गाणा सगळं हाती फोडायची पण डोंगऱ्यामध्ये की या आताच्या वेळेस निसटतात एवढाच विषय साजरा कसा म्हणतोय तुमच्या चर्चाशी या रंगाच्या कानाचा ठिकाणा लय वाढला आहे चोरी करायचा याने नवीन उपाय काढला आहे पण काय सांगू दादा नको तो प्रकार घडला आहे आणि पेंड्याला सोडून हा बोबड्या त्या कानावरती चढला आहे यांसोबत 500 रुपयाचा पारितोषिक आहे प्रशासनाला वैकल्पिक संगीत यांसोबत 200 रुपयाचा पारितोषिक आहे काय म्हणायचं आहे नवीन विषय हुआ या गवळणीमध्ये राधेचा विषय मी कुठंच आणलेला नाही कट देताना जेव्हा लक्ष आहे का माझी गवळण लक्ष देऊ नये का की या गवळणीमध्ये राधेचा विषय आणलेला नाही मी दोष देणार पुरुषत्वाला तर तुमची बाजू पुरुषाची बरोबर ना माझी बाजू आदिमाईचे मी आदिमाया माझी श्रेष्ठ करणार बरोबर ना मी दोष देणार तुमच्या पुरुषत्वाला काय गुण म्हणतोय बुवा लक्ष द्या आणि त्याप्रमाणेच मला काढ द्या म्हणजे म्हणाल राधेचं काहीतरी असा राधेचा विषय आणाल तर मी ते मान्य करणार नाही काय म्हणतोय नवीन विषय लक्ष द्या काय म्हणायचंय शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या शेजारी बाई काय हसतात शेजारी बाईला बोलते शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या माझ्या बाबूला मध्ये घ्या या माझ्या बाबूला मध्ये घ्या गोट्या तुमचा बाहेर राहू द्या लक्ष द्या काय म्हणायचंय तुम्हाला मात्र ही टिचकी नक्कीच लागणार आणि तुम्ही या गवळणीची काढ देणं आवश्यक आहे मी तुम्हाला विषय सोडलाय बरोबर ना राणीचा विषय काही आणलेला नाही मी तुम्हाला देणार पुढच्या मला तो तुम्ही साजरा करायचा आहे काय म्हणायचंय लक्ष द्या ऐक तुकाना हो आता शाला ऐक तुकाना हो आता शाला अरे थोडा बदल घडणार हाय थोडा बदल घडणार हाय तो आधी पेंड्या चढायचा काय बघा ऐक तुकाना हो आता शाला थोडा बदल घडणार हाय थोडा बदल घडणार हाय तो आधी पेंड्या चढायचा काय आधी ते काय नुसतं कान लावून बसलाय पुढचा बोल काहीतरी तो आधी पेंड्या चढायचा काय आधी पेंड्या चढायचा काय पण आज तुझ्यावर गळ्या मी पण चढणार आहे पेंड्या चढायचा काय आज तुझ्यावर गळ्या मी पण चढणार आहे
तू पहिला केंद्राला घेऊन करायचं बरोबर ना पहिला केंद्राला खांद्या घेऊन करायचं पण आता त्या नको रे मी पण करू दे ना वर चांदी कशाला घाबरतोस आता मात्र तुझ्यावरती मी चढणार आहे वा शब्दशा अर्थ घेऊ नका रागेचा विषय मी मध्ये आणलेला आहे का बरोबर ना हा काय म्हणायचं पहिला क्षणात पहिला आपण लक्ष द्या
माझी पहिली जाहीर करतो. जय